हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण रोजगार निर्मिती योजना पाहणार आहोत. त्यापैकी पहिली आहे आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम म्हणजेच दुष्काळग्रस्त क्षेत्र कार्यक्रम. या कार्यक्रमाची सुरुवात देशातील काही निवडक दुष्काळग्रस्त क्षेत्रांमध्ये झाली. याची सुरुवात पहिल्यांदा 1973-74 मध्ये झाली होती. या कार्यक्रमाचे जे उद्दिष्ट होते त्यामध्ये जमीन, पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा संतुलित विकास घडवून आणून या प्रदेशातील पर्यावरणाचा समतोल पुनर्स्थापित करणे हा होता. या योजनेसाठी वित्त पुरवठ्याची व्यवस्था केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांमध्ये 50-50% या प्रमाणात केली होती. सध्या 13 राज्यातील 155 जिल्ह्यांमधील 947 गटांमध्ये ही योजना राबवली जात आहे. तसेच या योजनेअंतर्गत 41 लाख हेक्टर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर सुमारे 8,355 पाणलोट प्रकल्प राबवले जात आहेत. यानंतरची योजना आहे ती आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. या कार्यक्रमाची सुरुवात 2300 गटांमध्ये सुरू करण्यात आलेली होती. हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1990 रोजी पूर्ण देशात लागू करण्यात आला होता. परंतु सध्या तो अस्तित्वात नसून 5 योजनांसहित त्याचे विलिनीकरण 1 एप्रिल 1999 पासून स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनामध्ये करण्यात आला आहे. जरी योजना अंमलात नसली तरी याचे उद्देश पाहणे आपल्यास भाग पडते. दारिद्र्य रेषा पार करण्यासाठी आणि गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा या योजनेचा उद्देश होता. हा उद्देश साध्य करण्यासाठी लक्ष्य गटांमध्ये स्वरोजगाराचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांना उत्पादनक्षम भांडवलाचा पुरवठा करण्याची तरतूद यामध्ये होती. या योजनेसाठी आवश्यक वित्त पुरवठा केंद्र व राज्य सरकारांमध्ये 50-50% या प्रमाणात विभाजित करण्यात आला होता. यानंतरची जी आहे ती आहे जवाहर रोजगार योजना. 1 एप्रिल 1989 रोजी ही योजना सुरू केली. योजनेत गेल्या 6-7 वर्षापासून काही बदल करण्यात येऊन काही नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्या योजना कोणत्या हे पुढील प्रमाणे आपण सांगू शकतो. त्यापैकी पहिली जी आहे ती आहे जवाहर रोजगार योजना. या योजनेची सुरुवात 6व्या पंचवार्षिक योजनेत सुरू झालेल्या पुढील 2 योजनांचे एकत्रीकरण करून 1 एप्रिल 1989 रोजी जवाहर रोजगार योजना सुरू झाली. त्या 2 योजना कोणत्या होत्या? त्या होत्या नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, ज्याची स्थापना 2 ऑक्टोबर 1980 रोजी झाली होती, आणि दुसरी होती रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, ज्याची स्थापना 15 ऑगस्ट 1983 रोजी झाली होती. जवाहर रोजगार योजना ही योजना एक महत्त्वाची मजुरी रोजगार योजना होती. ती पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून देशातील सर्व खेड्यात राबवली जायची. तिच्या माध्यमातून ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जायचा. जवाहर रोजगार योजनेमध्ये जी दुसरी आहे ती आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना. जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून 1 एप्रिल 1999 रोजी तिच्या जागी जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू केली. या योजनेचे उद्देश ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधांची निर्मिती होण्यासोबतच जनतेला शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. शाश्वत रोजगार म्हणजे काय? तर या पिढीला पुरून जे दुसऱ्या येणाऱ्या पिढीला उरेल तो आहे शाश्वत रोजगार. ग्रामीण बेरोजगारांसाठी मजुरी रोजगाराची निर्मिती करणे हे या योजनेचे उद्देश होते. यानंतर आपण पाहूत इंदिरा आवास योजना. 1985-86 मध्ये ही योजना सुरू झाली होती. एप्रिल 1989 पासून तिची अंमलबजावणी जवाहर रोजगार योजनेचा एक भाग म्हणून करण्यास सुरुवात झाली. 1 जानेवारी 1996 पासून भारत सरकारने तिला स्वतंत्र दर्जा दिला. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुक्त वेठबिगार या गटातील दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबांना घरे बांधण्यासाठी किंवा बांधलेली घरे सुधारण्यासाठी वित्तीय सहाय्य दिले जायचे. 1993-94 पासून 40% पर्यंत वित्त सहाय्य गैर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना देण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे सध्या 60% अनुदान अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तर 40% अनुदान गैर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या योजनेचा विस्तार
लढाईत मरण पावलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबासाठीही करण्यात आला. तसेच 3% घरे ग्रामीण दारिद्र्य रेषेखालील शारीरिक व मानसिक विकलांग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. 2006-07 पासून दारिद्र्य रेषेखालील अल्पसंख्याकांचाही समावेश या योजनेत करण्यात आला आहे. ही केंद्र पुरस्कृत योजना असून वित्तीय संसाधनांची विभागणी केंद्र व राज्यांमध्ये 75-25 अशा प्रमाणात केली आहे. पूर्वोत्तर राज्यांसाठी हे प्रमाण 90-10 असे आहे. टिकाऊ दर्जाची घरे बांधण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल 2010 पासून प्रत्येक घराची किंमत 45,000 रुपये इतकी निश्चित केली आहे. राज्य शासनाने ही किंमत प्रत्येकी 70,000 एवढी सुधारित केली आहे. याचे वितरण पुढील प्रमाणे आहे. केंद्र सरकार 75% वाटा म्हणजेच 33,755 रुपये आणि राज्य सरकार 25% वाटा म्हणजेच 11,250 रुपये इतकी देईल. तर राज्य सरकार अतिरिक्त वाटा म्हणजे 23,500 रुपये इतका देईल, जे एकूण 70,000 एवढं होतं. या योजनेअंतर्गत म्हणजेच इंदिरा आवास योजनेअंतर्गत घर लाभार्थी कुटुंबातील स्त्री सदस्याच्या नावानेच किंवा नवरा बायको यांच्या एकत्रित नावानेच दिले जाते. योग्य स्त्री सदस्य नसल्यास पुरुष सदस्याच्या नावाने ते दिले जाते. आपल्या पसंतीप्रमाणे घरे बांधण्याची पूर्ण जबाबदारी लाभार्थ्यांची असते. लाभार्थ्यांची निवड ठरवून दिलेल्या कोट्यानुसार ग्रामसभेमार्फत केली जाते. या योजनेच्या सुरुवातीपासूनच जानेवारी 2010 पर्यंत सुमारे 2.2 कोटी घराचे बांधकाम करण्यात आले आहे. ही झाली इंदिरा आवास योजना. यानंतर आपण स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना पाहणार आहोत. या योजनेची सुरुवात भारताच्या स्वातंत्र्याच्या स्वर्ण जयंती वर्षी म्हणजेच 1997 रोजी झाली. डिसेंबर 1997 पासून ही योजना कार्यान्वित आहे. तेव्हा चालू असलेल्या पुढील 3 योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना सुरू केली होती. नेहरू रोजगार योजना, अर्बन बेसिक सर्व्हिस फॉर पुअर आणि प्राईम मिनिस्टर्स इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी इरॅडिकेशन प्रोग्राम या 3 योजनांचे विलिनीकरण स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेत केले होते. ही योजना शहरी भागातील बेरोजगार तसेच अर्ध बेरोजगार यांना स्वरोजगारासाठी प्रवृत्त करते. तसेच योजनेत मजूर रोजगाराचाही समावेश आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत घरोघरी जाऊन केली जाते. या योजनेसाठी जो वित्त पुरवठा आहे तो केंद्र व राज्य सरकारांमध्ये 75-25 अशा प्रमाणात केला आहे. या योजनेत पुढील 2 उपयोजना राबविल्या जातात. पहिली आहे अर्बन सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि दुसरी आहे अर्बन वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. यानंतर आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ही योजना 25 डिसेंबर 2005 पासून 100% केंद्र पुरस्कृत म्हणून सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश सर्व न जोडलेल्या खेडेगावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे असा होता. या योजनेसाठी जो निधी पुरवठा होता तो केंद्रीय रस्ते निधीमध्ये जमा झालेल्या हाय स्पीड डिझेलवरील उपकराच्या 50% रक्कम या योजनेसाठी वापरली जायची. त्याचसोबत देशी व परदेशी बहुराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदतही यासाठी घेतली जात आहे. या योजनेचे उद्दिष्ट सपाट प्रदेशातील 500 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या तर डोंगराळ, आदिवासी, वाळवंटी किंवा डाव्या अतिरेकाने प्रभावित प्रदेशातील 250 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या वस्त्यांना सिंगल बारमाही रस्त्याने जोडणे हे आहे. या योजनेत आतापर्यंत रस्त्यांनी न जोडण्यात आलेल्या वस्त्यांचाच समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत 3,41,257 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. त्यापैकी 82,019 किलोमीटर वस्त्यांना आतापर्यंत 3,41,257 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. त्यापैकी 82,019 वस्त्यांना नवीन रस्त्यांनी जोडण्यात आले आहे. यानंतर आपण पाहू स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1999 पासून पुढील 6 योजनांचे एकत्रीकरण करून सुरू करण्यात आली आहे. ते 6 योजना आहेत: एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, स्वरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण, ग्रामीण क्षेत्रातील स्त्रिया व मुलांचा विकास, दशलक्ष विहिरी योजना, गंगा कल्याण योजना,
ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारांचा पुरवठा. या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण कुटुंबांना बँक पुरवठा आणि सरकारी अनुदाने यांच्या सहाय्याने काही उत्पन्न मिळवून देणारी मालमत्ता देऊन 3 वर्षाच्या कालावधीत दारिद्र्य रेषेच्या वर आणणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट होते. या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न बँकेचा हप्ता वजा जाता किमान 2,000 रुपये प्रतिमाह मिळावा अशी अपेक्षा होती. या योजनेचा निधी पुरवठा केंद्र व राज्य सरकारांमध्ये 75-25 अशा प्रमाणात केला गेला होता. ग्रामीण गरिबांच्या स्वरोजगारासाठीची ही सध्या एकच योजना आहे जी अंमलात आहे. यानंतर आपण पाहणार आहोत राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान. सप्टेंबर 2009 मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाने या योजनेची पुनर्रचना करून राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान सुरू केले आहे. या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे दारिद्र्य कमी करून स्वरोजगार व मजुरी रोजगाराच्या विविधीकृत संधी निर्माण करणे व शाश्वत आधारावर उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे. या अभियानांतर्गत 2016-17 पर्यंत साध्य करावयाची लक्ष्ये ठरवण्यात आलेली होती. यानंतरची योजना आहे ती आहे भारत निर्माण योजना. 16 डिसेंबर 2005 रोजी ही योजना सुरू झाली होती. ग्रामीण पायाभूत संरचनेसाठी एक बिझनेस प्लॅन असेही याला म्हणतात. त्यामध्ये ग्रामीण भागात 6 क्षेत्रात पायाभूत सुविधा विकासाचा समावेश होता. ते 6 क्षेत्र होते: ग्रामीण पेयजल, ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण दूरसंचार, ग्रामीण रस्ते, ग्रामीण विद्युतीकरण आणि ग्रामीण जलसिंचन. यानंतर आपण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पाहणार आहोत. या योजनेची सुरुवात 7 सप्टेंबर 2005 रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कायद्याची नोंदणी झाल्यावर 2 फेब्रुवारी 2006 पासून एक नवीन योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. तेव्हा म्हणजे त्यावेळी चालू असलेल्या 2 योजना ह्याच्यामध्ये वर्गीकृत करण्यात आल्या. त्यापैकी पहिली होती संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि दुसरी होती नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. 2 ऑक्टोबर 2009 रोजी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या 140व्या जन्मदिवसावर या योजनेचे नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा असे केले आहे. मनरेगाची उद्दिष्टे सुरुवातीला ही योजना 200 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती. 1 एप्रिल 2008 पासून ती संपूर्ण देशामध्ये लागू आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंब 100 दिवसांच्या रोजगाराचे विभाजन कुटुंबाच्या प्रौढ सदस्यांमध्ये करू शकतो. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच योजना आहे. कामास इच्छुक प्रत्येक परिवार ग्रामपंचायतीत आपल्या वयस्क सदस्यांचे नाव, वय, लिंग तसेच त्यांच्या पत्त्याची नोंदणी करू शकतो. ही नोंदणी 5 वर्षांसाठी वैध असते. ग्रामपंचायत नोंदणीकृत परिवारास फोटोग्राफयुक्त जॉब कार्ड देते. अर्जदाराने अर्ज केल्यापासून 15 दिवसांच्या आत त्याच्या घरापासून 5 किलोमीटर अंतराच्या परिसरात त्याला रोजगार पुरवला जातो. अन्यथा त्या राज्य सरकारांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांना प्रतिदिन बेरोजगारी भत्ता दिला जातो. यासाठी सुरुवातीस मजुरीचा दर हा 60 रुपये प्रतिदिन असा ठरवण्यात आला होता. 2009-10च्या अर्थसंकल्पात तो पहिल्यांदा वाढवून किमान 100 रुपये प्रतिदिन असा केला. त्या आधारावर राज्य सरकारांनी आपला दर ठरवत महाराष्ट्रात तो 127 रुपये इतका केला. हे दर पुन्हा मार्च 2012 मध्ये वाढवण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात हा दर 145 रुपये करण्यात आला आहे. या कायद्यात महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. यानंतर आपण पाहू 20 कलमी कार्यक्रम. 26 जून 1975 रोजी माननीय इंदिरा गांधी यांनी पहिला 20 कलमी कार्यक्रम सुरू केला. लोकांच्या विशेषतः दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या राहणीमानात दर्जात सुधारणा करणे हा त्यामागील मुख्य असा उद्देश होता. त्यानंतर 1982, 1986, 2006 मध्ये या कार्यक्रमाची पुनर्रचना झाली. 2006चा 20 कलमी कार्यक्रम 1 एप्रिल 2007 पासून कार्यान्वित आहे. या कार्यक्रमात 20 कलमे व 65 उपकलमे आहेत. प्रत्येक कलमाशी संबंधित ठराविक कार्यक्रम किंवा योजना राबवली जात आहे. गरिबी हटाव असे या कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे. ही 20 कलमे आहेत. त्यापैकी पहिली कलम गरिबी हटाव, जनशक्ती, किसान मित्र, श्रमिक कल्याण, सर्वांसाठी घरे, स्वच्छ पेयजल, खाद्य सुरक्षा, सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी शिक्षण, अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीयांचे कल्याण, महिला कल्याण, बाल कल्याण, युवा विकास, झोपडपट्टी सुधार, पर्यावरण संरक्षण आणि वनवृद्धी, सामाजिक सुरक्षा, ग्रामीण सडक, ग्रामीण ऊर्जा, मागास भागांचा विकास आणि शेवटचे कलम होती ती ई शासन. हे झाली 20 कलमी योजना. या व्हिडिओमध्ये आपण रोजगार निर्मितीच्या योजना पाहिल्या. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बँक व भारतीय बँकिंग व्यवसाय याविषयी पाहणार आहोत. धन्यवाद.